तो असं म्हणत होता की राज ठाकरेंचे आदेश आहेत की मिटकरीला आजच्या तारखेत संपवून टाका. त्याची अवकाश एवढी नाही रस्त्याबरोबर बोलला. स्वतः तो स्लेट चोर आहे, काय काय त्याच्यावर आरोप आहे. मला असं वाटतं त्यांनी रस्त्यावर बोलणं बंद करावं. हल्ले करणाऱ्यांनी भावनेच्या भरात हल्ले केले, मात्र त्यांनी एक पुरावा बाजूला सोडला की हा हल्ला आम्हाला शिवतीर्थावरून आलेला आदेश आहे. ज्या वेळेस हा हल्ला चढवण्यासाठी ती झुंड निघाली होती शासकीय विश्रामगृहावर, त्यात त्यांचा कर्णबाळे नावाचा एक जो इथला कार्यकर्ता आहे, तो निरीक्षक, तो असं म्हणत होता की राज ठाकरेंचे आदेश आहेत की मिटकरीला आजच्या तारखेत संपवून टाका. मग माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आता मी पत्राद्वारे विनंती करतो की राज ठाकरेंनी असे आदेश दिलेत का, आणि दिले असतील तर या प्रकरणाची तुम्ही दखल घेणार आहात की नाही. एखाद्या पक्षाचा पक्षप्रमुख एखाद्या सत्ताधारी आमदाराला संपवून टाका कुटुंबासह असं सांगतो आणि तो निरोप घेऊन माझ्यावर हल्ला होतो, याच्या मुळाशी गेलं पाहिजे. म्हणून याची CBI इन्क्वायरी झाली पाहिजे. अशी मागणी मी लवकरच करणार आहे, कारण मी लवकरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची, गृहमंत्र्यांची, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार. हल्ले करणाऱ्यांनी भावनेच्या भरात हल्ले केले, मात्र त्यांनी एक पुरावा बाजूला सोडला की हा हल्ला आम्हाला शिवतीर्थावरून आलेला आदेश आहे. आणि अशा प्रकारे आदेश देऊन घराचं नाव शिवतीर्थ ठेवणाऱ्या लोकाला त्याला एवढी तरी साधी समज असली पाहिजे की एकीकडे महाराजांचं नाव घ्यायचं, दुसरीकडे लोकांना जीवेनं मारा असे आदेश द्यायचे. या हल्ल्याचा मास्टर माइंड राज ठाकरे आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तुमचं ठिय्या आंदोलन आता मागे. अमोल मिटकरी नावाचा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे, तो वारंवार रस्त्यावर तोंडसूक घेत राहतो. आज कालसुद्धा तो वायातप्रमाणे त्यांनी स्टेटमेंट दिलं. आज त्याला मनसैनिकांनी आम्ही अकोला येथे त्याचं उत्तर दिलं. लपून बसलेला होता तो. मी त्याला आवाहन करतो, त्यांनी रस्त्यावर बोलणं बंद करावं, नाही तर त्याला महाराष्ट्र सैनिक हा कुठेच फिरू देणार नाही. त्याची अवकाश एवढी नाही रस्त्याबरोबर बोलावं. स्वतः तो घासलेट चोर आहे, काय काय त्याच्यावर आरोप आहे. मला असं वाटतं त्यांनी रस्त्यावर बोलणं बंद करावं. यानंतर जर तो बोलला आज तर गाडी फुटली, याच्यानंतर काय होईल त्याची जबाबदार तो स्वतः राहणार.